शांती। आज आहे 17/3/2024 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 12/12/98। शीर्षक आहे माझे माझे करण्याच्या देह अभिमानाला सोडून ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा। आज बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांना बघत आहेत। ब्राह्मण अर्थात ब्रह्मा मुखवंशावळी। प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या भाग्याला पाहून बापदादा देखील हर्षित होत आहेत। प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला जन्मताच स्वयं ब्रह्मा बाबांद्वारे मस्तकावर स्मृतीचा तिलक लावला जातो। स्वयं भगवान तिलकधारी बनवितात। तसेच प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला पवित्रतेच्या महामंत्राद्वारे लाईटचा ताज परिधान करवितात आणि त्याचसोबत प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला विश्व कल्याणकारी आत्मा बनवून जबाबदारीचा ताज परिधान करवितात। डबल ताज आहे आणि भगवान स्वयं त्यांना दिलतख्त नशीन बनवतात। तर जन्मताच तिलक, ताज आणि तख्तधारी बनतात। असे श्रेष्ठ भाग्य संपूर्ण कल्पामध्ये कोणत्याही आत्म्याचे असू शकत नाही। तर एवढ्या श्रेष्ठ भाग्याची स्मृती राहते का की आम्ही ब्राह्मण जन्मताच असे भाग्यवान बनतो? तुम्हा ब्राह्मणांची निशाणी दुनियावाल्यांनी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये दाखविली आहे, परंतु तो विश्वाचा राजकुमार आहे म्हणून राज्याची निशाणी तिलक, ताज आणि तख्त देतात। तरी सुद्धा त्याला लहानपणी तिलक, ताज आणि तख्त मिळत नाही, परंतु तुम्हा ब्राह्मणांना तिलक, ताज आणि तख्त तीनही प्राप्त होतात। परमात्मा बाबांद्वारे या तीन प्राप्ती होणे हे फक्त ब्राह्मणांच्या भाग्यामध्ये आहे। तर बापदादा बघत होते की माझ्या मुलांचा केवढा मोठा भाग्याचा सितारा प्रत्येकाच्या मस्तकावर चमकत आहे। असा भाग्याचा सितारा तुम्हाला स्वतःमध्ये दिसतो का? सदैव चमकताना दिसत आहे की कधी खूप चांगला चमकतो आणि कधी सिताऱ्याची चमक कमी होऊन जाते? हा भाग्याचा सितारा विचित्र सितारा आहे। तर बाप दादा तुम्हा सर्व मुलांना जेव्हा पण बघतात, भेटतात, तर प्रत्येक मुलाच्या मस्तकावर चमकणारा सितारा पाहून हर्षित होतात। सिताऱ्याची चमक चमकता चमकता कमी का होते? त्याचे कारण तुम्ही सर्वजण चांगल्या रीतीने जाणता। बाप दादांना मुलांचा चार्ट पाहून हसू देखील येते। जेव्हा पण कोणाला विचारा तुला काय बनायचे आहे, लक्ष काय आहे, तर मेजॉरिटींचे एकच उत्तर असते की नंबर 1 बनायचे आहे, सूर्यवंशी बनायचे आहे। चंद्रवंशी राजा राम सीता सुद्धा बनू इच्छित नाहीत, परंतु जर लक्ष सूर्यवंशी नंबर 1 चे आहे तर जसे लक्ष तसे लक्षण सदैव सूर्यवंशीचे दिसणे आवश्यक आहे। मुलांचे लक्ष सूर्यवंशीचे आहे अर्थात सदैव विजयाचे आहे। नंबर 1 सूर्यवंशीची निशाणी आहे, सदा विजयी। सूर्याच्या कला कमी आणि जास्त होत नाही, उदय होतो आणि अस्त होतो, परंतु चंद्रवंशींसारख्या कला कमी होत नाही। तर सूर्यवंशीची निशाणी आहे सदैव एकरस आणि सदा विजयी। चंद्रवंशीला क्षत्रिय म्हटले जाते। क्षत्रिय जीवनामध्ये कधी हार होते, कधी जीत होते, कधी सफलता मूर्त आणि कधी मेहनतीचे अवतार। युद्ध करणे अर्थात मेहनत करणे। चंद्रवंशीच्या कला एक समान असत नाही, म्हणून लक्ष आणि लक्षणाला समान बनवा। जसे लक्ष ठेवले आहे बाप समान बनण्याचे, प्रत्येक जण हेच म्हणतो की बाप समान बनायचे आहे आणि बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर सदैव सहज विजयी स्वरूप आहेत। जर एकरस अवस्था नसेल तर नंबर 1 बनाल का नंबरवार मध्ये याल? एक आहेत नंबर 1 आणि दुसरे आहेत नंबरवार। तर स्वतःला विचारा मी नंबर 1 आहे की नंबरवारच्या लिस्टमध्ये आहे? नंबर 1 अर्थात फॉलो ब्रह्मा बाबा। बाप दादा सोपी पद्धत सांगतात की फॉलो करण्यामध्ये मेहनत कमी लागते। ब्रह्मा बाबांचे पाऊल अर्थात चरण प्रत्येक कार्यामध्ये चरणरूपी पायाचे निशाण आहे। तर पावलावर पाऊल ठेवून चालणे सोपे असते, नवीन रस्ता शोधायचा नाहीये। पावलावर पाऊल अर्थात चरणावर चरण ठेवायचे आहे। जे काही कार्य करता भले मनसा संकल्प करता, बोल बोलता, कर्मामध्ये संबंध संपर्कामध्ये येता, प्रत्येक कर्म करण्यापूर्वी हा विचार करा की मी ब्राह्मण आत्मा जे कर्म करत आहे काय हे ब्रह्मा बाप समान आहे? ब्रह्मा बाबांचा संकल्प काय होता? माझा संकल्प देखील त्याप्रमाणे आहे। प्रत्येक बोल ब्रह्मा बाप समान आहे। जर नसेल तर करायचे नाही। ना विचार करायचा आहे, ना बोलायचे आहे, ना करायचे आहे। असे नाही की ब्रह्मा बाबांचे पाऊल एक आणि मुलांचे पाऊल दुसरेच। तर जे लक्ष्य आहे, ध्येय आहे बाप समान बनण्याचे, ते कसे होणार?
जर ब्रह्मा बाबांच्या प्रत्येक पावलासमान पावलावर पाऊल फॉलो करत चालाल तर मग एकतर सदैव स्वतःला सहज पुरुषार्थी अनुभव कराल आणि सदैव संपूर्णतेचे ध्येय समीप असल्याचे अनुभव कराल. ब्रह्मा बाप समान अर्थात संपूर्णतेच्या ध्येयावर पोहोचणे तर ब्रह्मा बाबा वतनमध्ये तुम्हा सर्व मुलांच्या संपूर्ण अव्यक्त फरिश्ता बनण्याचे आवाहन करत आहेत. ब्रह्मा बाबांचे आवाहन केल्याचे गीत अथवा मधुर आवाहनाचा आवाज ऐकू येत नाही काय? आओ बच्चे, मीठे बच्चे, जल्दी जल्दी आओ, हे गीत अथवा बोल ऐकायला येत नाहीत का? ब्रह्मा बाबांचा आवाज ऐका, कॅच करा. ब्रह्मा बाबा हेच म्हणतात की मुलांनो 99 साल विषयी विचार खूप करता. काय होणार, असे होणार, तसे होणार, असे होणार का नाही होणार, असे होणार या विचारामध्ये जास्त राहता. असे तर नाही होणार, कधी विचार करता होणार, कधी विचार करता नाही होणार. हे होणार होणारचे गाणे गात राहतात. परंतु आपल्या फरिश्तेपणाचा संपूर्ण स्थितीमध्ये तीव्र गतीने पुढे जाण्याचा श्रेष्ठ संकल्प कमी करतात. होणार काय होणार हे र चे गाणे जास्त गातात. बाबा म्हणतात काहीही होईल, परंतु तुमचे लक्ष काय आहे? जे होणार ते बघणे आणि ऐकण्याचे लक्ष आहे की ब्रह्मा बाप समान फरिश्ता बनण्याचे आहे? त्याची तयारी केली आहे? प्रकृती आपले कोणतेही रंगरूप दाखवू दे, तुम्ही फरिश्ता बनून बाप समान अव्यक्त रूपधारी बनून प्रकृतीच्या प्रत्येक दृश्याला बघण्यासाठी तयार आहात. प्रकृतीच्या खळबळ माजविणाऱ्या प्रभावापासून मुक्त फरिश्ता बनले आहात. आपल्या स्थितीच्या तयारीला लागले आहात की काय होणार याच विचारांमध्ये पडले आहात. जर कोणतीही परिस्थिती समोर आली तर तुम्ही प्रकृतीपती आपल्या प्रकृतीपतीच्या सीटवर सेट व्हाल का अपसेट व्हाल? हे काय झाले, असे झाले याच दृश्यांच्या बातम्यांमध्ये बिझी होणार की संपन्नतेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन कोणत्याही प्रकृतीच्या खळबळीला चालत्या ढगाप्रमाणे अनुभव कराल? तर ब्रह्मा बाबा मुलांना विचारत आहेत की माझ्यासारखे फरिश्ते सदा काळासाठी बनले आहात का? कारण तुम्हा मुलांना व्यक्त मध्ये राहून अव्यक्त बनायचे आहे. तुम्ही म्हणाल बाबा तर अव्यक्त झाले, आम्हाला सुद्धा असे अव्यक्त बनवा ना. ब्रह्मा बाबा म्हणतात पहिले स्वतःला विचारा की जो विश्व कल्याणाच्या जबाबदारीचा ताज बाबांनी प्रदान केला आहे तो संपन्न केला आहे? विश्व कल्याणकारी विश्व कल्याणाचे कार्य संपन्न झाले आहे. ब्रह्मा बाबा तर अव्यक्त यासाठी बनले की मुलांना विश्व कल्याणाचे कार्य देऊन बंधनातून देखील मुक्त होऊन सेवेची गती तीव्र करण्यासाठी निमित्त बनायचे होते, ज्याचे प्रत्यक्ष स्वरूप चोहो बाजूला पाहत आहात. भले देशामध्ये असो नाहीतर विदेशामध्ये असो, अव्यक्त ब्रह्मा बाबांद्वारे तीव्र गती झालेली आहे आणि होणार देखील आहे. सेवेमध्ये तीव्र गतीचा निमित्त आधार ब्रह्मा बाबांना बनायचे होते, परंतु राज्य अधिकारी एकट्या ब्रह्मा बाबांना बनायचे नाहीये, सोबत मुलांना देखील राज्य अधिकार घ्यायचा आहे. त्यामुळे साकार मध्ये निमित्त तुम्हा साकार रूपधारी मुलांना बनविले आहे. परंतु शेवटी तुम्हा सर्व मुलांना व्यक्त मध्ये अव्यक्त फरिश्ता बनून विश्व कल्याणाच्या सेवेची गती तीव्र करून समाप्ती आणि संपन्न व्हायचे आहे आणि करायचे आहे. ब्रह्मा बाबा म्हणतात की 99 मध्ये समाप्ती करायची काय? प्रकृतीला एक टाळी वाजवाल आणि प्रकृती तर तयारीत उभीच आहे. काय फरिश्ता समान डबल लाईट बनले आहात? कमीत कमी 108 असे सदा विजयी बनले आहात, जे कोणत्याही प्रकारच्या व्यर्थ आणि निगेटिव्ह संकल्प, बोल अथवा कर्म अर्थात सर्वांच्या संबंध संपर्कामध्ये पास आहात का? व्यर्थ अथवा निगेटिव्हचेच ओझे सदा काळासाठी डबल लाईट फरिश्ता बनू देत नाही. तर ब्रह्मा बाबा विचारत आहेत या ओझ्यापासून हलके फरिश्ता बनले आहात? अंडरलाईन आहे सदैव. कमीत कमी 108 तरी सदैव फरिश्ता जीवनाचा अनुभव करू देत, तेव्हा म्हणणार ब्रह्मा बाप समान बनले आहेत. तर बाबा विचारत आहेत टाळी वाजवायची का की 2000 मध्ये टाळी वाजवायची, 2001 मध्ये टाळी वाजवायची, केव्हा वाजवायची? काय विचार करता? टाळी वाजली तर बनणार असे का? काय विचार करता? टाळी वाजली की मग बनणार? काय होणार? टाळी वाजवायची? बोला, तयार आहात? पेपर घ्यायचा? बाबा असे थोडेच मानणार, पेपर घेणार.
टीचर्स सांगा पेपर घ्यायचा, सर्व सोडावे लागेल. मधुबनवाल्यांना मधुबन सोडावे लागेल, ज्ञान सरोवर वाल्यांना ज्ञान सरोवर, सेंटर वाल्यांना सेंटर, विदेशवाल्यांना विदेश, सर्व सोडावे लागेल. तर एव्हर रेडी आहात? जर एव्हर रेडी असाल तर हाताची टाळी वाजवा. एव्हर रेडी. पेपर घ्यायचा, उद्या अनाउन्समेंट करायची का? तिथे जाऊन सुद्धा सोडायचे नाही आहे. तिथे जाऊन थोडे ठीक करून येऊ असे देखील नाही. जिथे आहे तिथे आहे असे एव्हर रेडी. आपले ऑफिस सुद्धा नाही, पलंग सुद्धा नाही, खोली सुद्धा नाही, कपाट सुद्धा नाही असे देखील म्हणायचे नाही की थोडेसे काम आहे ना, 2 दिवस करून येतो. नाही, ऑर्डर म्हणजे ऑर्डर. विचार करून हो म्हणा, नाहीतर उद्या ऑर्डर निघेल. कुठे जायचे आहे, कुठे नाही जायचे, ऑर्डर काढायची. तयार आहात? एवढ्या हिमतीने हो म्हणत नाही आहेत, विचार करत आहेत. थोडासा एक दिवस मिळाला तर चांगले आहे. माझ्याशिवाय हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही असा वेस्ट संकल्प देखील करायचा नाही. ब्रह्मा बाबा ट्रान्सफर झाले तेव्हा विचार केला का की माझ्याशिवाय काय होणार? चालेल, नाही चालेल, चला एक डायरेक्शन तर देतो. डायरेक्शन दिले, आपल्या संपन्न स्थितीद्वारे डायरेक्शन दिले, मुखाने नाही. असे तयार आहात? ऑर्डर मिळाली आणि सोडले तर सुटले. हालचाल करायची का? असे करायचे आहे हे सांगत आहे. ऑर्डर दिली जाणार, विचारून नाही. तारीख फिक्स करणार नाही, अचानक ऑर्डर देणार. या बस. याला म्हटले जाते डबल लाईट फरिश्ता. ऑर्डर मिळाली आणि निघाले. जशी मृत्यूची ऑर्डर मिळते तेव्हा मग काय विचार करता? सेंटर बघू, कपाट बघू, जिज्ञासू बघू, एरिया बघू. आजकाल तर माझे मध्ये एरियाचा गोंधळ जास्त झालेला आहे. माझा एरिया विश्व कल्याणकारीचा काय हदचा एरिया असतो का? हे सर्व सोडावे लागेल. हा देखील देहाचा अभिमान आहे. देहाचे भान तरी सुद्धा हलकी गोष्ट आहे, परंतु देहाचा अभिमान हा खूप सूक्ष्म आहे. माझे यालाच देहाचा अभिमान म्हटले जाते. जिथे माझे असेल ना तिथे अभिमान जरूर असणार. भले आपल्या विशेषतेप्रती असो, माझी विशेषता आहे, माझा गुण आहे, माझी सेवा आहे, हे सर्व प्रकारचे माझे पण हा प्रभू प्रसाद आहे, माझे नाही. प्रसादाला माझे मानणे हा देह अभिमान आहे. हा अभिमान सोडणे म्हणजे संपन्न बनणे आहे. त्यामुळे जे वर्णन करता फरिश्ता अर्थात ना देह अभिमान, ना देह भान, ना माझेपणाची विविध नाती असणार. फरिश्ता अर्थात हे हदचे नाते समाप्त. तर आता कोणती तयारी करणार? ब्रह्मा बाबांचा आवाज अटेन्शन देऊन ऐका. आवाहन करत आहेत. बाबा म्हणतात समाप्तीचा ढोल वाजवणे तर खूप सोपे आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा वाजवू शकता, परंतु कमीत कमी सतयुगाच्या सुरुवातीचे 9 लाख तर एव्हर रेडी हवेत ना. भले नंबरवार असू दे, नंबर 1 तर थोडे असणार. कमीत कमी 108 नंबर 1, 16,000 नंबर 2, 9 लाख नंबर 3. परंतु एवढे तरी तयार व्हायला हवेत. राजधानी तरी तयार व्हायला पाहिजे. आता रिझल्ट मध्ये बाप दादांनी पाहिले की वर्तमान समयी निगेटिव्ह आणि व्यर्थ संकल्पांचे मायेचे स्वरूप मेजॉरिटीमध्ये आहे. विश्व कल्याणकारीची स्टेज आहे. सदैव बेहदची वृत्ती असावी, दृष्टी असावी आणि बेहदची स्थिती असावी. वृत्तीमध्ये थोडी देखील कोणत्याही आत्म्याप्रती निगेटिव्ह किंवा व्यर्थ भावना नसावी. निगेटिव्ह गोष्टीला परिवर्तन करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु जो स्वतः निगेटिव्ह वृत्तीवाला असेल तर तो देखील दुसऱ्याच्या निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये चेंज करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपली सूक्ष्म चेकिंग करायची आहे की वृत्ती, दृष्टी सर्वांप्रती सदैव बेहदची आणि कल्याणकारी आहे. कल्याणाच्या भावने व्यतिरिक्त हदची भावना, हदचे संकल्प, बोल सूक्ष्म मध्ये देखील थोडे सुद्धा सामावलेले तर नाहीत ना. जे सूक्ष्म रूपामध्ये सामावलेले असते त्याची निशाणी आहे की वेळ आल्यावर किंवा समस्या आल्यावर ते सूक्ष्म स्थूल मध्ये येते. नेहमी ठीक राहील, परंतु वेळेला ते इमर्ज होईल. मग विचार करता हे असेच आहे, ही गोष्टच अशी आहे, ही व्यक्तीच अशी आहे, व्यक्ती अशी आहे, परंतु माझी स्थिती शुभ भावना बेहदच्या भावनेवाली आहे की नाही. स्वतःच्या चुकीला चेक करा. समजले? गोष्टींना पाहू नका, स्वतःला पहा. बस. 99 मध्ये आतल्या आत ही धून लावा. जे ब्रह्मा बाबांचे पाऊल तसे माझे प्रत्येक पाऊल ब्रह्मा बाप समान असावे. ब्रह्मा बाबांवर सर्वांचे प्रेम आहे ना.
तर प्रिय असणाऱ्यांनाच फॉलो केले जाते. बाप समान बनायचेच आहे, ठीक आहे ना? 99 मध्ये सर्व तयार होणार? 1 वर्ष आहे. असे झाले तसे झाले असा विचार करू नका. हे तर होणारच आहे. आधीपासूनच माहीत आहे हे होणार आहे. परंतु बाप समान फरिश्ता बनायचेच आहे. समजले? करायचे आहे ना? करू शकणार ना? 1 वर्षामध्ये तयार होणार की अर्ध्या वर्षामध्ये तयार होणार? तुम्हाला संपन्न बनण्यासाठी ब्रह्मा बाबा देखील आवाहन करत आहेत आणि प्रकृती देखील प्रतीक्षा करत आहे. 6 महिन्यामध्ये एव्हर रेडी बना. ठीक आहे, 6 महिन्यामध्ये नाही तर 1 वर्षामध्ये तरी बना. गोंधळून जाऊ नका. अचल लक्ष सोडू नका. बाप समान बनायचेच आहे, काहीही होऊ देत. मग अनेक ब्राह्मणांनी त्रस्त केले. ब्राह्मण अडथळा बनून समोर आले. तरीही आम्हाला समान बनायचेच आहे. पसंत आहे हे मत? बापदादांनी सर्वांना हात वर करायला लावले आणि सर्वांचा व्हिडिओ फोटो काढायला लावला. हा फोटो सर्वांना पाठवणार. इथल्या मूव्ही मध्ये काही मिस देखील होऊ शकते, परंतु वतनच्या मूव्ही मध्ये तर काहीही मिस होऊ शकत नाही. अच्छा, बाबा म्हणतात 1 सेकंदामध्ये सर्वजण आत्ता लगेचच विदेही बनू शकता का? तर आता 1 सेकंदामध्ये विदेही स्थितीमध्ये स्थित व्हा. बापदादांनी ड्रिल करवून घेतली. अच्छा, आता देहामध्ये या. आता पुन्हा विधेयी बना. असे संपूर्ण दिवसाभरामध्ये मधून मधून 1 सेकंद जरी मिळाला तरी पुन्हा पुन्हा हा अभ्यास करत रहा. अच्छा, सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांना सदैव ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या फॉलो फादर आज्ञाधारक मुलांना, सदैव ब्रह्मा बाप समान फरिश्ता स्थितीमध्ये स्थित राहणाऱ्या समीप आत्म्यांना, सदैव प्रकृतीपती बनून प्रकृतीच्या प्रत्येक दृश्याला साक्षी होऊन पाहणाऱ्या अचल अडोल आत्म्यांना, सदैव बेहदच्या वृत्ती आणि दृष्टीमध्ये राहणाऱ्या भाग्यवान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. बाहेर जे कोणी ऐकत आहेत, भले देशामध्ये असोत नाही तर विदेशामध्ये, त्या सर्व मुलांना सुद्धा विशेष प्रेमपूर्वक आठवण. आजचे वरदान आहे, अविनाशी प्राप्तीच्या स्मृतीद्वारे आपल्या श्रेष्ठ भाग्याच्या आनंदामध्ये राहणारे इच्छा मात्रम अविद्या भव. स्पष्टीकरण आहे, ज्याचे पिताच भाग्य विधाता असतील त्याचे भाग्य काय असणार? सदैव हीच खुशी राहावी की भाग्य तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. वाह मेरा श्रेष्ठ भाग्य और भाग्य विधाता बाप. हे गाणे गात आनंदामध्ये उडत रहा. असा अविनाशी खजिना मिळाला आहे जो अनेक जन्म सोबत राहील. कोणी हिरावून घेऊ शकत नाही, लुटू शकत नाही. किती मोठे भाग्य आहे ज्यामध्ये कोणतीही इच्छा नाही. मनाचा आनंद मिळाला आणि सर्व प्राप्ती झाल्या. कोणतीही अप्राप्त अशी वस्तू नाहीच, त्यामुळे इच्छा मात्र अविद्या बनला. स्लोगन आहे, विकर्म करण्याची वेळ निघून गेली. आता व्यर्थ संकल्प बोल देखील खूप फसवणूक करतात. ओम शांती.